मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कुणाची विशेष मालिका आम्ही घेऊन आलो आहोत। यामध्ये आज जाणून घेऊयात वरळी क्षेत्राबाबत। नमस्कार, तुम्ही जर मुंबईकर असाल तर तुम्हाला मुंबईतला हा चौक नेमका कोणता हे नक्कीच ओळखायला येईल। अगदी बरोबर ओळखलत, ही आहे वरळी आणि हा आहे वरळीतला आचार्य अत्रे चौक, अर्थातच वरळीतला वरळी नाका। अनेक राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतराचा हा चौक, हा वरळी नाका साक्षीदार राहिलेला आहे। एका बाजूला उंच इमारती, कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, तर दुसऱ्या बाजूला आजही बैठ्या चाळींचे पुनर्वसनाचे प्रश्न आहेत। एकाच वेळी एकाच वरळीत हे दोन भारत आपल्याला बघायला मिळतात। मात्र याच वरळीनं ठाकरे घराण्यातल्या पहिल्या ठाकरेला निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आणि जिंकवलं सुद्धा। आदित्य ठाकरेंची ड्रीम प्रोजेक्ट असणारी ही वरळी आहे। त्याच्यामुळे शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर या वरळीतली लढाई ही अधिकच चुरशीची होताना बघायला मिळते। त्यामुळे यंदा वरळीकर ठाकरे बंधूंच्या मागे उभे राहणार की शिंदेच्या शिवसेनेच्या मागे उभे राहणार, येणारा काळच सांगेल। बघूयात ही वरळी कुणाची आहे। ठाकरेची हवा आहे। काँग्रेसचे जेवढे सीट आले होते मागच्या टायमाला ते आमच्या जीवावरती आले होते। वगैरे सपोर्ट केले म्हणून काय होते, याच्या जीवावरती नाही आलेले, कारण काँग्रेसला इथं कोण विचारतच नाहीये। वरळीतल्या तरुणांचं काय म्हणणं आहे? बीएमसीत काय पाहिजे? बीएमसीला नगरसेवक नाहीयेत, मेयर नाहीयेत, इकडे मोठ्या मोठ्या घुशी फिरतात, इथे कोण काम करत नाही। फिलहाल शिंदे पावरफुल लग रहे हैं या ठाकरे पावरफुल लग रहे हैं वरळी में? दोनों ही पावरफुल है, दोनों में कोई इशू नहीं दिख रहा है, बिकॉज यहाँ पे लोकल है, लोकल में दोनों काम जो करेंगे उनको ही वोट आएगा। शिवसेनेचं म्हणजे ओपाटाचं असं वाटतं असं आम्हाला, आणि इथे एवढे वर्ष झाले सीट म्हणजे शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे की आतापर्यंत सीट आलेली आहे इथे। कोण येत आहे वरळीत, शिंदे की ठाकरे? आदित्य ठाकरे झालाय विकास वरळीचा? अतिशय सुंदर काम चालू आहे त्यांचं। याच्या माध्यमातून उद्धवजीच्या खाली BDDचा विकास जो आहे तो त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। 2017ला निवडलेले अर्धे नगरसेवक तर शिंदेकडे गेलेत। मात्र गेले असून तर काय नाही, पण जे राहिले ते राहिले ना। बाळासाहेब बोलले गेले ते कावळे, राहिले ते मावळे। खेळ कोणताही असो, मैदान गाजवण्यात वरळीकर कायमच तरबेज राहिलेले आहेत। या ठिकाणचं राजकारणाचं मैदान सुद्धा कायमच शिवसेनेनं गाजवलेलं आहे। मात्र शिवसेनेतल्या पक्षफुटीनंतर वरळीतल्या 7 नगरसेवकांपैकी तब्बल 4 नगरसेवकांनी शिंदे सेनेची वाट धरली। या ठिकाणी मनसेचं सुद्धा प्राबल्य आहे। प्रभाग क्रमांक 193 मधून माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर या ठाकरे गटाकडून निवडून आल्या। प्रभाग क्रमांक 194 मधून माजी नगरसेवक समाधान सरवणकर हे ठाकरे गटाकडून निवडून आले, त्यानंतर त्यांनी शिंदे सेनेची वाट धरली। प्रभाग क्रमांक 195 मधून संतोष खरात निवडून आले, त्यानंतर त्यांनी शिंदे सेनेची वाट धरली। प्रभाग क्रमांक 196 मधून आशिष चेंबूरकर हे उद्धव ठाकरेंकडून निवडून आले, अजूनही त्यांनी ठाकरेंची साथ सोडलेली नाही। प्रभाग क्रमांक 197 मधून दत्ता नरवणकर निवडून आले, ते मनसेच्या चिन्हावर, त्यानंतर त्यांनी ठाकरे आणि त्यानंतर शिंदे सेनेची वाट धरली। प्रभाग क्रमांक 198 मधून माजी महापौर राहिलेल्या स्नेहल आंबेडकर या उद्धव ठाकरेंकडून निवडून आल्या, अजूनही त्यांनी ठाकरेंची साथ सोडलेली नाही। तर प्रभाग क्रमांक 199 मधून माजी महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर या उद्धव ठाकरेंकडून निवडून आल्या। सर्वसामान्य मराठी मतदार, गिरणी कामगार, BDDतला चाळकरी आणि कोळीवाडे यांनी ही वरळी सजलेली आहे। मात्र असं असलं तरी सुद्धा काही वर्षांपूर्वी केम छो वरळी असे आदित्य ठाकरेंनी याच वरळीत लावलेले बॅनर चांगले चर्चेत आले होते। यावरूनच लक्षात येईल की कायमच मराठीचं राजकारण करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा या ठिकाणची अमराठी मतं ही निर्णायक वाटत आलेली आहेत। यामुळेच इथल्या जर धार्मिक आणि भाषिक आधारावरती मतदारांच्या टक्केवारीकडे बघितलं तर लक्षात येईल की या ठिकाणी मराठी भाषिक मतं ही साधारणतः 55 तर 60% आहेत। मुस्लिम मतं ही 20 ते 25% आहेत, तर मराठी वगळता गुजराती, तामिळ आणि इतर भाषिकांची मतं ही साधारणतः 15 ते 20% आहे। तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। भले मी
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचा एक जबाबदार प्रतिनिधी असलो तरी पण या ठिकाणी एक ठाकरेंचं वर्चस्व राहिलेलं आहे पूर्वीपासूनचं आणि त्यांचा परंपरागत मतदार पण आहे. या मतदार असल्याकारणाने शिंदे आणि ठाकरे संघर्षामध्ये शिंदे किती बाजी मारतील हा थोडा प्रश्नच आहे. ठाकरेंना थोडं जास्त कष्ट करावे लागतील की सोपी होईल लढाई? नाही, तशी सोपी होईल. कारण काय, ती शिवसेना घडली ती वरली, दादर, माटुंगा, लालबाग ह्या भागातून. वर्धीतले कितीतरी तुम्ही सांगितलं तरी शिवसैनिक कुठेही जाणार नाही. आज वरळी बीडीडीचा हिचा पुनर्विकासाला गती प्राप्त झाली आणि जेव्हा उद्धव साहेब CM होते त्याच्यामुळे अजून त्याला गती प्राप्त झाली आणि आज बीडीच्यातून लोक इथे राहायला आली. आणि सांडपाण्याचा विषय म्हणजे काय, वॉटर गटर मीटर. आज आमचे प्रेमनगर, सिद्धार्थनगर यांचा पुनर्विकास हा प्रकल्प हा कोर्टाच्या कचऱ्यात अडकला आहे. त्याच्यामध्ये पण आदित्य साहेब आहे ते मध्यस्थी करत आहेत. त्यांची पण समस्या लवकरात लवकर दूर होईल. वरळीच्या समुद्र किनाऱ्याकडे तोंड करून उभा असणारा हा कॉमन मॅन यानं गेल्या अनेक वर्षात वरळी बदलताना बघितलेली आहे. इथल्या गिरण्या, जुन्या चाळी या जमीनदोस्त होऊन विकासाचे उंच उंच इमले इथे उभे राहताना बघितलेले आहेत. याच्या नजरेसमोर असणारा हा अथांग समुद्र मागे लोटून या ठिकाणी कोस्टल रोड सारखा विकास होताना याने बघितलेला आहे. याच्या नजरेसमोर आता फक्त अथांग समुद्र नाहीये तर विकासाचे नवनवीन रस्ते आहेत. अर्थातच वरळी ही गेल्या अनेक वर्षांमध्ये मुंबईच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. ठाकरे परिवाराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. मात्र राज्याच्या राजकारणात आपण केंद्रबिंदू कधी होऊ याची वाट हा कॉमन मॅन गेली अनेक वर्ष पाहतोय. कॅमेरामन निलेश देवरुखकरसह मनोज पाठक, झी 24 तास, मुंबई.